मी कदाचित पहिली ब्लॉगर असेल जिने ट्रॅफिकमध्ये डिसाईड केलं की मला आज व्लॉगिंग चॅनल ओपन करायचं आहे. नमस्कार, मी नयन घिगे पिक्चर तुमचं माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये स्वागत करते. माझी लहान मुलगी नायसा आणि ही माझी मोठी मुलगी नायरा. आता आम्ही अंबटाची म्हणजे माझ्याच आईकडनं माझ्या सासरी पालघरला चाललो आहोत. जाताना आम्हाला जराशी ट्रॅफिक लागली पण आम्ही पोचलो. घरी गेल्यावर पाहिलं तर बाबांनी एक सुरमई मासा जो एवढा मोठा होता तो आणला होता. नायराने पहिल्यांदा एवढी मोठी मच्छी पाहिली होती म्हणून जराशी ती घाबरली होती आणि तिला हात लावायचा होता म्हणून ती ट्राय करत होती. मी आज भेट करून देते योगिताताई, म्हणजे आमच्या घरात आमच्या मदतीसाठी येतात, आम्हाला मदत करायला येतात आणि आता त्या आम्हाला मच्छी कापून देत आहेत कारण मला मच्छी कापता येत नाही, खाता येतं आणि बनवता येतं. ही आमची घराची मागची बाजू आहे आणि हे मस्त हापूस आंब्याचं झाड आहे घराच्या मागे. आता मी इथे खोबरं, लसूण, अद्रक, कांदा चॉप करून ठेवला आहे. एका जागेवर फिश मॅरिनेट करून ठेवली आहे. तेजपत्ता घेतलेला आहे, धने, बडीशेप आणि मिरची भिजत घालून चिंचेचं कोळ तयार केलेला आहे. सांगितलेल्या साहित्याचं वाटण करून मी आता कांद्यामध्ये फोडणी दिलेली आहे आणि तेल सुटल्यावर हळद, मिरची आणि मीठ टाकून उकळलेलं पाणी त्यात घालायचं आहे. एक उकळी आल्यावर आपण त्यामध्ये मॅरिनेट केलेली फिश सोडणार आहोत आणि 5 मिनटं उकळी घेतल्यावर मस्त त्यावर कोथिंबीर टाकून तुमची झणझणीत अशी सुरमईची करी रेडी आहे. चपात्या करत असताना मस्त आजी आणि नातीच्या गप्पा ऐकू येत होत्या. तुम्हाला माझ्या आयुष्याबद्दल असंच माहिती करायचं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक कमेंट करायला विसरू नका आणि हो, बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा.